शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदारांना बोलू दिलं नाही. काँग्रेस आणि किसान काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन. जालना तालुका काँग्रेस आणि किसान काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार छाया पवार यांना निवेदन देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आयोजित बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचे निषेधार्थ हे निवेदन देण्यात आलं. बुधवार 20 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पडुळ आणि किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं. 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस पालकमंत्री संजय शिरसाट अध्यक्षस्थानी होते. बैठकीदरम्यान खासदार डॉ. कल्याण काळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडत असताना त्यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी शेतकऱ्यांसाठी संवैधानिक मार्गाने प्रत्येक बैठकीत त्यांचे प्रश्न मांडणारच अशी ठाम भूमिका खासदार काळे यांनी व्यक्त केल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी सोपान तिरुखे, गणेश खरात, भाऊसाहेब लकडे, ॲडव्होकेट देवराज, गौतम लांडगे, डोंगरे, ज्ञानेश्वर इंगोले, राम मोरे, बबलू राजपूत, अजीम शेख, पप्पू काळे, परमेश्वर सुळसुळे, नितीन बसाटे, भारत शिंदे, राम पवार, रामनाथ देवडे, विक्रम चव्हाण, विजय राठोड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. काल छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या आढावा बैठकीमध्ये खासदार कल्याण काळे यांना न बोलून देणारा मस्तवाल मंत्री म्हणजे संजय शिरसाट आज जर खासदाराला जर बोलून देत नाही, आमदाराला जर बोलून देत नाही, तर ह्या मंत्र्याची आणि शासनाची खूप मस्ती आणि मराठी भाषेत जर सांगायचं तर माज आलेला आहे. कारण की जर एका खासदाराला आणि आमदाराला जर बोलून देत नाही आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवला असताना त्यांना बोलून देत नाही तर सामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय. म्हणून माझी एक आपल्या या TV9 द्वारे एवढीच विनंती की या शेतकऱ्यांचा आवाज दाबणाऱ्या मंत्र्याला याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या मागणीचा शासन स्तरावर आमचा विचार व्हावा हीच विनंती करतो आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबणाऱ्याला धडा शिकवला पाहिजे.